नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या प्रकरणातील व्यवस्थापन समितीची व्याख्या, रचना आणि व्यवस्थापन समितीची कार्ये हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण सहकारी संस्थेची संघटन रचना पाहिलेली आहे. सहकारी संस्थेची संघटन रचना आपण ज्यावेळी पाहिली त्यावेळी आपण सभासद हा सर्वोच्च स्थानी असणारा घटक आहे हे बघितलेलं आहे. किंवा आता तुमच्या लक्षात आलं असेल की सभासद हा सर्वोच्च स्थानी असतो सहकारी संस्थेमध्ये. त्याच्यानंतर त्या रचनेमध्ये दुसऱ्या स्थानावरती येते ती व्यवस्थापन समिती. या व्यवस्थापन समितीला व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ, कार्यकारी मंडळ किंवा कार्यकारी समिती किंवा इंग्लिशमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असंही म्हटलं जातं. तर सहकारी संस्थेच्या संघटन रचनेतील हा जो दुसऱ्या स्तरावरचा जो घटक आहे त्याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण व्यवस्थापन समितीचा अर्थ जो आहे तो अर्थ लक्षात घेऊ. व्यवस्थापन समिती म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्था ही अनेक व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येतात आणि सहकारी संस्था स्थापन करतात. एक व्यवसाय संघटना आहे, बरोबर ना? सहकारी संस्था ही एक व्यवसाय संघटना आहे आणि व्यवसाय संघटना असल्यामुळे अनेक निर्णय हे घ्यावे लागतात. आणि या व्यवसाय संघटनेचे मालक कोण असतात? तर या व्यवसाय संघटनेचे मालक त्या संस्थेचे सभासद असतात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. आता सहकारी संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे त्याच्यामध्ये सभासद संख्या ही फार मोठी असते, तिला मर्यादा नाही. संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील आणि संस्थेच्या पोटनियमानुसार पात्र व्यक्ती संस्थेची सभासद होऊ शकते. कारण सहकारी संस्थेचं सभासदत्व हे ऐच्छिक असते. द मेंबरशिप ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज व्हॉलंटरी. त्यामुळे अनेक लोक सभासद असतात, म्हणजेच ते मालक. तर व्यवस्थापन त्या व्यवसाय संबंधीचे जे निर्णय आहेत, संस्था जो व्यवसाय करते त्या व्यवसाय संबंधीचे निर्णय आहेत ते कोणी घ्यायचे? तर मालकाने घ्यायचे. बघा ना, कुठलाही व्यवसाय, अगदी आपल्या गावातला दुकानदार असतो, आपण गेल्या वर्षी बघितलं आहे एकल व्यापारी संस्था, त्यामध्ये तो जो व्यापारी आहे, तो जो व्यावसायिक आहे, तो दुकानदार आहे, तो त्या व्यवसायाचा मालक असतो आणि त्यामुळे त्या व्यवसाया संबंधीचे जे काही छोटे मोठे निर्णय असतात ते निर्णय मालक म्हणून तो दुकानदार घेत असतो. त्यामुळे मालकाची जबाबदारी असते. सहकारी संस्थेच्या बाबतीतही तसंच आहे. सहकारी संस्थेच्या बाबतीत सहकारी संस्था व्यवसाय संस्था असल्यामुळे तिच्या व्यवसाय संबंधीचे जे निर्णय असतात हे निर्णय कोणी घ्यायचे? मालकाने घ्यायचे, म्हणजे सभासदांनी घ्यायचे. तर एवढ्या सगळ्या सभासदांना निर्णय घेण्यासाठी जर बोलवलं किंवा एवढे सगळे सभासद निर्णय घ्यायला आले
निर्णय घेऊ लागले तर निर्णय घेतला जाईल का? योग्य वेळेत निर्णय घ्यायचा असतो. व्यवसायाचा निर्णय कुठलाही जो असेल तो कमीत कमी वेळेमध्ये आणि योग्य वेळी घेतला गेला. त्यामुळे अनेक लोकांना, जे संस्थेचे सभासद आहेत, जे संस्थेचे मालक आहेत, त्यांना निर्णय घ्यायला देणं योग्य ठरत नाही. शिवाय हे सभासद जे असतात हे त्यांचे स्वतःचे व्यवसाय असतात किंवा काही त्यांचे उद्योग व्यवसाय असतात, हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. वास्तव्य त्यांचं जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी असतं. त्यामुळे अशा सगळ्यांना एकत्र करून किंवा या सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचा म्हटलं तर वेळेच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने, श्रमाच्या दृष्टीने ते योग्य ठरत नाही. अपव्यय आहे, होणार आहे, होऊ शकतो म्हणजे होणार. पैशाचा अपव्यय होणार, वेळेचा अपव्यय होणार, श्रमाचा अपव्यय होणार, हे सगळं होणार. त्यामुळे सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट जे आहे, दैनंदिन कामकाजच्या संबंधीचे जे निर्णय आहेत ते घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाते. त्या संस्थेच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधी असणारी एक समिती, संस्थेच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि ते जे प्रतिनिधी आहेत त्यांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. अर्थात तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्था व्यवस्थापन लोकशाही पद्धतीनं चालवलं जातं, चालवावं लागतं. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. सहकारी तत्वापैकी ते एक तत्व आहे आणि त्यामुळे हे सर्व सभासद जे असतात ते आपले प्रतिनिधी नियुक्त करतात. कशासाठी? संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी. आणि हा जो प्रतिनिधी समूह त्याला म्हणायचं व्यवस्थापन समिती, त्याला म्हणायचं संचालक मंडळ. हे संचालक मंडळ जे आहे त्याच्यामध्ये हे जे निवडून दिलेले सदस्य असतात, सभासदांनी निवडून दिलेले सदस्य असतात, त्यांच्यापैकीच असतात, सभासदच असतात. हे जे सभासदाने आपले प्रतिनिधी म्हणून निवडलेले असतात त्याला संचालक म्हणायचं. आणि त्यांचा जो समूह असेल त्या समूहाला काय म्हणायचं? संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती. तर संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सभासदांनी निवडलेला प्रतिनिधी समूह, सभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधींचा समूह, कसं लिहा? सभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधींचा समूह, सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती असं लिहा. तरी व्यवस्थापन समिती जी आहे ही दैनंदिन कामकाजासाठी नियुक्त केली जाते. अर्थात ही जी समिती नियुक्त केली जाते ही किती लोकांची असते? या समितीमध्ये किती लोक असतात? तर संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये किंवा कार्यकारी समितीमध्ये संख्या असायला हवी ती विषम असायला हवी. प्रतिनिधींची संख्या ही विषम असायला हवी. जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात, सदस्य असू शकतात कार्यकारी समितीमध्ये? तर जास्तीत जास्त 21 सदस्य निवडता येतात. कमाल सदस्य संख्या कार्यकारी समितीची किंवा व्यवस्थापन समितीची जी असते ही 21 इतकी असते. याच्यामध्ये परत आणि एक तरतूद आहे की या जे संचालक मंडळ निवडलेलं असेल मग ते 21 लोकांचं असेल, 19 लोकांचं असेल, 17 लोक असतील, त्याच्यामध्ये विषम संख्येमध्ये हे प्रतिनिधी असायला हवे. म्हणजे
3, 5, 7, 9, 11, 21 पर्यंत, मॅक्झिमम 21. त्याच्यामध्ये 2 महिला असायला हव्यात. अर्थात प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये किती सदस्य असायला हवे, संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये ही संस्था ठरवते. तिच्या संस्थेच्या उपविधीमध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो. आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य असतील, किती सदस्यांची ती व्यवस्थापन समिती असेल, हे त्या संस्थेच्या उपविधीमध्ये असतं. हे लक्षात ठेवायचं. सदस्य संख्या ही विषम असली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. जास्तीत जास्त ही सदस्य संख्या ही 21 इतकी असेल, त्याच्यापेक्षा अधिक असणार नाही. महिला सदस्य त्याच्यामध्ये किमान 2 असायला पाहिजे. अर्थात जर निबंधकाने जर परवानगी दिली, निबंधकाची जर मान्यता असेल, तर व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या बदलू शकते. म्हणजे व्यवस्थापन समितीतील सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, तो ठरवू शकतो. पण तो नंतरचा अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा त्याला तसं वाटलं तर तो नंतरचा भाग आहे. पण जनरली प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये सदस्य संख्या विषम असते आणि ती जास्तीत जास्त 21 असू शकते. अर्थात सभासद संख्या किती आहे, एकूण सभासद संख्या किती आहे, त्यानुसार संस्था आपली व्यवस्थापन समिती केवढी असावी हे ठरवते. तर या व्यवस्थापन समितीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे, प्रवर्गाचे लोक हे निवडावे लागतात. ठेवीदारांचे प्रतिनिधी, कर्जदारांचे प्रतिनिधी आणि महिला सदस्य त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रवर्गाचे म्हणजे SC, ST, OBC, पुढारलेले वगैरे असा जो प्रकार आहे, त्यानुसार सुद्धा हे प्रतिनिधी निवडावे लागतात. तर आजच्या तासाला आपण एवढं लक्षात घेऊ की व्यवस्थापन समिती म्हणजे काय. तर संस्थेच्या सर्व सभासदांच्या कडून संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी, संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जो प्रतिनिधी समूह निवडला जातो त्याला व्यवस्थापन समिती असं म्हणायचं. या व्याख्येमध्ये सुद्धा इथं बघा तुमच्या स्क्रीनवर व्याख्या आहे, त्या व्याख्येत दिलंय, ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे, सभासदांनी व्यवस्थापन त्यांच्यावरती ही जबाबदारी व्यवस्थापनाची सोपविलेली असते, त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतात. थोडक्यात काय, तर सभासदांचा प्रतिनिधी समूह, दैनंदिन कामकाजासाठी सभासदांनी निवडून दिलेला प्रतिनिधी समूह म्हणजे संचालक मंडळ. सभासदांचा प्रतिनिधी समूह म्हणजे संचालक मंडळ, असं लक्षात ठेवा. आजच्या या ठिकाणी या तासिकेला आपण व्यवस्थापन समिती म्हणजे काय आणि तिची रचना कशी असते हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. उद्याच्या तासिकेला आपण व्यवस्थापन समितीची कार्य जी आहे त्याचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.